पाहूया। काँग्रेस बारामती आणि राहुरी दोन्ही विधानसभा पोटनिवडणूक लढवणार असल्याचं कळतंय। पक्ष श्रेष्ठींनी निवडणूक लढवण्यास हिरवा कंदील दाखवलाय। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काल उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्यात आणि राहुरी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची निश्चिती होणार आहे। मित्रपक्षांशी चर्चा करून उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे। मोठी बातमी आपण पाहतोय। काँग्रेस बारामती आणि राहुरी दोन्ही विधानसभा पोटनिवडणूक लढवणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, ही पोटनिवडणुका या बिनविरोध होणार नाही याकरता काँग्रेसनं थेट उमेदवारांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत। दिल्लीच्या हायकमांड सोबत चर्चा केल्यानंतर आणि स्थानिक नेत्यांच्या एकत्रित बैठकीनंतर ही निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांबद्दल लवकरच घोषणा केली जाणार आहे। एकूणच महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढवायची का याही बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे, कारण राष्ट्रवादीकडनं अद्याप कोणत्याही पद्धतीचा संवाद या बाबतीत साधण्यात आलेला नाही आणि विद्यमान आमदार कोण असतील आणि त्यांना कोण समर्थन देणार याकरता सुद्धा यापूर्वी सुद्धा चर्चा झालेल्या होत्या। परंतु जर राष्ट्रवादी उमेदवार देणार नसेल तर मग आम्ही स्वतःहून मैदानात उतरून ही निवडणूक बिनविरोध होणार नाही याकरता प्रयत्न करू, अशा पद्धतीच्या चर्चा या अंतर्गत बैठकीमध्ये झाल्याचं पाहायला मिळते। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यापूर्वी देखील आपण जर बघितलं तर भाजप आणि राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या, त्या बिनविरोध होऊ दिल्या नाही आणि कुठेतरी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडल्यानंतर अगदी अजित पवारांच्या जाण्यानंतर देखील बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार दिला जाईल। ठीक आहे सुस्मिता, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।